Yes, sir. Yes, sir. Yes, sir. Yes, sir. नोट्स मात्र नोट्स पेंडिंग ठेवत जाऊ नका. जेवढं झालं तेवढं रोज लिहिलं ना, म्हणजे आपल्यावर बर्डन येणार नाही, ओव्हरलोड होणार नाही ते. सो नेक्स्ट पॉलिमर, नेम ऑफ द पॉलिमर इज युरिया फॉर्मॅल्डिहाइड पॉलिमर. पुढचा जो पॉलिमर आहे तो कुठला आहे? युरिया फॉर्मॅल्डिहाइड पॉलिमर. या टू प्रिपेअर युरिया फॉर्मॅल्डिहाइड polymer we required 2 monomers. हे दोन्हीही मोनोमर आपल्या परिचयाचे आहेत. One is formaldehyde means methanol having the formula HCHO and second one is urea. युरियाचा फॉर्म्युला अगदी आपण ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा पहिला टॉपिक 11th मध्ये घेतो तिथेच तुम्हाला भेटलेला आहे. जो युरिया अमोनियम सायनाइड पासून प्रिपेअर केला जातो. फ्रेडरिक होलर नावाच्या सायंटिस्टने तो प्रिपेअर केला लॅबोरेटरीमध्ये पहिल्यांदा. असा रेफरन्सही आपल्याला टॉपिक मध्ये आला होता. कॅन यू टेल मी द स्ट्रक्चर फॉर्म्युला फॉर युरिया? आठवतो का आपल्याला? H2N C double bond O NH2. बरोबर आहे. H2N C डबल बॉन्ड O NH2. सेंटरला कार्बोनिल ग्रुप असतो आणि दोन्ही साईडला एक एक अमायनो ग्रुप असतो NH2. त्याला युरिया म्हणतात. पॉलिमरचं स्ट्रक्चर आपल्याला 3 नंबरच्या कॉलम मध्ये दिलेलं आहे. स्ट्रक्चर थोडं जरा कॉम्प्लिकेटेड आहे. ते बघा आपल्याला दिसत आहे. एन सुरुवातीला जो आहे 2 नायट्रोजनच्या मध्ये आपल्याला कार्बोनिल दिसतोय आणि राईट साइडला 2 नायट्रोजनच्या मध्ये कुठला ग्रुप आहे? मिथिलिन ग्रुप आहे CH2. बरोबर आहे ना? हो सर. मी अपर साइडची लाईन वाचतोय NCH2 NCN. नायट्रोजनला ब्रांचिंग आहे CH2 च. खालच्या साइडचं सुद्धा सेम ब्रांचिंग आहे NCH2 NC डबल बॉन्ड O N. नायट्रोजनला ब्रांचिंग आहे CH2 च. हे कुठल्या पॉलिमरचं स्ट्रक्चर आहे? युरिया फॉर्मॅल्डिहाइड पॉलिमर. नेक्स्ट नंबर 14. 15 आणि 16 लक्षात घ्या. आपल्या सिलेबसला 14, 15 आणि 16 आपल्या सिलेबसला 3 सिंथेटिक रबर आहेत. तर हे जे 14, 15 आणि 16 आहेत हे काय आहेत? हे सिंथेटिक रबर आहेत. 14 चं नाव आहे बुनायन, 15 चं नाव आहे बुनायस आणि 16 वाला आहे ब्युटिल रबर. सो बुनायन, बुनायस अँड ब्युटिल रबर all are synthetic rubber. So let us see one by one. Number 14 ला आपल्याला दिला बुनायन. So to prepare this polymer bunayan we required 2 monomers. त्यातला एक आहे, दोन्ही आपल्या ओळखीचे आहेत. One is a buta 1,3-diene. Diene means containing 2 carbon double bond. ब्युटाचा अर्थ आहे लॉंगेस्ट चेन कंटेन 4 कार्बन ॲटम. डबल बॉन्डच्या पोझिशन आपल्याला दिलेल्या आहेत. डबल बॉन्ड इज प्रेझेंट इन बिटवीन कार्बन नंबर 1 and 3. सो ब्युटा 1,3-diene. बोला काय स्ट्रक्चर आहे? तिथे आपल्याला फॉर्म्युला दिलेला आहे. तो बाय हेट असावा CH2 डबल बॉन्ड CH. सिंगल बॉन्ड CH डबल बॉन्ड CH2. हा ब्युटा 1,3-diene किंवा 1,3-butadiene. आणि दुसरा आहे व्हिनाइल सायनाइड, त्यालाच म्हणतात ऍक्रिलोनाइट्राइड. ऍक्रिलोनाइट्राइड फॉर्म्युला आहे CH2 डबल बॉन्ड CHCl. व्हिनाइल सायनाइड और ऍक्रिलोनाइट्राइड या 2 मोनोमरचा वापर करून आपल्याला कुठला मिळतो? बुनायन नावाचा सिंथेटिक रबर मिळतो. शेवटच्या कॉलम मध्ये पॉलिमरचं स्ट्रक्चर देताना तिथे एक यूज सुद्धा दिलेला आहे त्याचा. बुनायन इज यूज्ड इन मेकिंग ऑइल सील्स
तिथे ते आर झालेलं आहे बरं का, ते ऑइल सील पाहिजे. बुना हा तिथेही ते करेक्शन दिलेलं आहे. ऑइल सील, फ्युएल टँक्स, सोल्स फॉर शूज. शूज मध्ये जे आपण तळ वापरतो ना, सुपतळ असं म्हणतात त्याला, ते, किंवा ऑइल सील, ऑइल लीक होणे म्हणून जे मटेरियल वापरलं जातं. फ्युएल टँक्स, फ्युएल टँक बनवण्यासाठी हा बुनायन नावाचा सिंथेटिक रबर वापरतात. हे त्याचे युजेस आहेत. पॉलिमरचं स्ट्रक्चर आपल्याला दिलेलं आहे. स्क्वेअर ब्रॅकेट, सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड. सांगा स्ट्रक्चर कसं आहे. सुरुवात कशाने होते स्ट्रक्चरचे? लक्षात घ्या, स्ट्रक्चर जेव्हा आपल्याला प्रिपरेशनच्या रिएक्शन होतील ते सोपे वाटायला लागतील. कसा दिलाय? स्क्वेअर ब्रॅकेट, सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड, CH2. बोला पुढचा पार्ट सांगा. CH double bond CH डबल बॉन्ड CH, पुढे CH2, CH ला ब्रांच आहे CN, स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज, आणि बॉटमला N मात्र लिहायला विसरायचं नाही कुठल्याही पॉलिमरच्या स्ट्रक्चरला. सो रिमेंबर, बुनायन इज अ वन टाइप ऑफ सिंथेटिक रबर. बुनायन प्रिपेअर करण्यासाठी दोन पॉलिमर लागतात. वन इज ब्युटा-1,3-डाइन अँड सेकंड वन इज ऍक्रिलोनायट्राइल मीन्स फिनाइल सायनाइड. नंबर 15 ला आपल्याला बोला. युरिया फॉर्मॅल्डिहाइड मध्ये स्क्वेअर ब्रॅकेट करून एन का नाही दिलंय? नाही, ते मुळातच त्याचं स्ट्रक्चर कसं आहे माहितीये का, थोडं कॉम्प्लिकेटेड आहे म्हणून ते दिलेलं नाही, बाकी काही नाही. बाकी काय जिथे फॉर एक्झाम्पल बॅकेलाइटच्या स्ट्रक्चरला असेल किंवा अन्य कुठल्या असेल, स्ट्रक्चर जर खूप कॉम्प्लिकेटेड असेल तर त्याला स्क्वेअर ब्रॅकेट करून एन देत नाहीत, किंवा कुठे दिलेलं असतं कुठे दिलेलं नसतं. इट मेक्स नो डिफरन्स. सो 15 वाला जो पॉलिमर आहे त्याचं नाव आहे बुनायस. बुनायस, कॅपिटल एस. त्या बुनायसलाच काय म्हणतात? स्टायरीन ब्युटाडाइन रबर. बोला बुनायसचं सबस्टिट्यूट नेम काय आहे? बुनायस, बोला बुनायस स्टायरीन ब्युटाडाइन रबर. म्हणजे या बुनायस नावामध्ये बुना स्टँड्स फॉर ब्युटाडाइन, ब्युटा-1,3-डाइन, and N stands for styrene. So to prepare Bunayas, we require two monomers. दोन्ही आपल्या ओळखीचे आहेत. नंबर 1 इज ब्युटा-1,3-डाइन, जो आत्ताच झाला, CH2 डबल बॉन्ड CH, सिंगल बॉन्ड CH, डबल बॉन्ड CH2. आणि दुसरा आहे स्टायरीन, ज्याचं स्ट्रक्चर मी आपल्याला 11 पासून देतोय. बोला स्टायरीनला कसं लिहितात? C6H5, CH डबल बॉन्ड CH2, किंवा त्याला रिंगच्या लँग्वेज मध्ये कसं लिहायचं स्टायरीनला? बेंझिन रिंग CH डबल बॉन्ड CH2. हा, बेंझिन रिंग आणि CH डबल बॉन्ड CH2. म्हणजे बुनायस प्रिपेअर करण्यासाठी दोन मोनोमर लागतात, ब्युटा-1,3-डाइन अँड स्टायरीन. पॉलिमरचं स्ट्रक्चर लक्षात घ्या बुनायसचं. स्क्वेअर ब्रॅकेट, सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड. सुरुवात झालेली आहे CH ना, CH ला ब्रांच आहे बेंझिन रिंग. CH च्या पुढे आहे CH2, CH डबल बॉन्ड CH, CH2, सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड, स्क्वेअर ब्रॅकेट, बॉटमला आहे N. आणि या बुनायसचा उपयोग कुठे आहे तिथे आपल्याला दिलेला आहे. बुनायस इज यूज्ड इन मेकिंग इनर ट्यूब्स फॉर टायर्स, बबल गम एक्सेट्रा. आपण जे 4 व्हीलर साठी किंवा 2 व्हीलर साठी किंवा सायकल साठी टायरच्या आतमध्ये जो पार्ट असतो ट्यूब, हे ट्यूब बनवण्यासाठी या बुनायस सिंथेटिक रबरचा उपयोग केला जातो. इट इज ऑल्सो यूज इन बबल गम. सो बी केअरफुल. युजेस वरती सुद्धा आजपर्यंत नीटला, सीईटीला, जेईला बरेच क्वेश्चन विचारलेले आहेत. सो आजच्या पिरियड मधला पहिला म्हणजे 13 नंबर मला झाला युरिया फॉर्मॅल्डिहाइड पॉलिमर. 14 ला झाला बुनायन, 15 ला झाला बुनायस, 16 ला आहे ब्युटील रबर. रिमेंबर, ब्युटील रबर also one type of synthetic rubber. To prepare butyl rubber we require two monomers. दोन्हीही तुमच्या ओळखीच्या आहेत. One is isobutylene and second one is isoprene.
ब्युटिल रबर हा पॉलिमर प्रिपेअर करण्यासाठी 2 मोनोमर लागतात, आयसोब्युटिलिन आणि आयसोप्रीन. आयसोब्युटिलिनचं स्ट्रक्चर आपल्या सर्वांना माहित आहे, फक्त इथे ते वेगळ्या पद्धतीने लिहिलेलं आहे. तुम्हाला जे स्ट्रक्चर माहिती आहे ते कसं आहे, CH3 C double bond CH2 branch of CH3 can be written in this way. CH2 double bond C अप्पर साइडला आणि लोअर साइडला एक एक मिथिल ग्रुपचं ब्रांचिंग आहे. बोला, ते दिलेले स्ट्रक्चर आयसोब्युटिलिनचंच आहे ना? येस सर. Yes, sir. हो सर. एनी डाउट? नो That is सर. isobutylene. Isoprene आप लोग जानते हैं, आइसोप्रीन मीन्स 2 मिथिल ब्यूटा 1,3-डाइन, जो नॅचरल रबर प्रिपेअर करण्यासाठी वापरतो तोच आयसोप्रीन. CH2 डबल बॉन्ड C, सिंगल बॉन्ड CH डबल बॉन्ड CH2 लेफ्ट टू राईट, नंबरिंग सेकंडला मिथिलचं ब्रँचिंग दिलेलं आहे अपर साइडला, आणि तिथे तुम्हाला हा आयसोप्रीनचा IUPAC नेम सुद्धा दिलेला आहे. 2-methyl-buta-1,3-diene. And how to write the structure for butyl rubber? Square bracket close, a square bracket, single bond, CH2, CH2 नंतर single bond, carbon C, CH2, C, double bond CH, CH2, single covalent bond, square bracket close, bottom ला N. पहिल्या कार्बनला किती मिथिल ग्रुपचं ब्रांचिंग आहे बोला, लेफ्ट टू राईट जाताना. CH2 नंतरच्या कार्बनवर किती मिथिल ग्रुप आहे? आवाज बरोबर येत नाही. आवाज येत नाहीये बरोबर तुमचा, जो आन्सर देतो त्याचा. 2 मिथिल ग्रुप. CH2 नंतरच्या कार्बनवर मिथिलचे किती ब्रांच आहेत? 2 मिथिल ग्रुप्स. 2 हा, 2. So in this way 14, 15, 16 3 synthetic rubber polymers are completed. बोला, या 3 सिंथेटिक रबरचे नाव शक्यतो न पाहता सांगा. सिंथेटिक रबर कोणते कोणते आहेत? बुनायन, बुनायस, Butyl rubber. आता या पेजवरचा शेवटचा नंबर आहे 17. हा, आता लक्षात घ्या, आपल्या सिलेबसला काही बायोडिग्रेडेबल पॉलिमर्स आहेत. आता इथून पुढे शेवटचे जे 3 आहेत ते बायोडिग्रेडेबल पॉलिमर आहेत. 3 पैकी 2चे प्रिपरेशन आपल्या सिलेबसला आहे, टेक्स्टबुक मध्ये आहे, आणि एकाच प्रिपरेशन आपल्या सिलेबसचा पार्ट नाहीये, परंतु नीट मध्ये त्याच्यावरती क्वेश्चन असतात म्हणून मी तो पॉलिमर घेणार आहे, त्याचे प्रिपरेशन घेणार आहे. 17, 18 आणि 19 हे 3ही बायोडिग्रेडेबल पॉलिमर आहेत. बोला, 17 वाल्याचं काय नाव आहे? Nylon to nylon. Nylon to nylon 6. So nylon to nylon 6 is a one type of biodegradable polymer. To prepare biodegradable polymer, we require 2 monomers. One is glycine and second one is epsilon amino caproic acid किंवा 6 amino hexanoic acid. लक्षात घ्या, हा जो ग्लायसिन आहे, विशेषतः जे पीसीबीचे विद्यार्थी आहेत त्यांना कदाचित हा माहिती असेल, किंवा हा ग्लायसिन आपल्याला केमिकल रिएक्शनच्या सिंथेटिक इम्पॉर्टन्स घेताना याचा रेफरन्स आला होता. ग्लायसिन इज वन टाइप ऑफ अल्फा अमायनो ऍसिड. तो ऍसिटिक ऍसिडचा डेरिव्हेटिव्ह आहे. सांगा, ऍसिटिक ऍसिडचा काय फॉर्म्युला आहे? CH3COOH. बोला, ऍसिटिक ऍसिड मध्ये अल्फा कार्बन कोणता आहे? CH3 वाला. त्या CH3 वाल्या कार्बनचा एक हायड्रोजन कमी करा आणि त्याला अमायनो ग्रुप जॉईन करा. आपल्याला स्ट्रक्चर मिळतो ग्लायसिनचा किंवा अल्फा अमायनो ऍसिटिक ऍसिड. त्याचा IUPAC नेम आहे 2 अमायनो इथॅनॉइक ऍसिड.
2 अमायनो इथॅनॉइक ऍसिड. सांगा काय फॉर्म्युला आहे ग्लायसिनचा? ग्लायसिन H2NCH2COH. बोला ग्लायसिन H2NCH2COH. ग्लायसिन H2NCH2COH. ग्लायसिन आणि दुसरा जो आहे तो कॅप्रोइक ऍसिडचा अमायनो डेरिव्हेटिव्ह आहे. तुम्हाला कॅप्रोइक ऍसिडचा फॉर्म्युला कार्बॉक्झिलिक ऍसिडचं नॉमेनक्लेचर शिकत असताना दिलेला आहे. कॅन यू टेल मी द IUPAC नेम ऑफ कॅप्रोइक ऍसिड? Hexanoic acid. हा, कॅप्रोइक ऍसिड म्हणजे हेक्सानोइक ऍसिड. मीन्स CH3 CH2 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 असं 4 टाइम्स आणि COOH. नंबरिंग देताना कार्बॉक्झिलिकचा COOH हा कार्बन नंबर 1. असं आपण नंबरिंग देत गेलात तर CH3 च्या कार्बनला 6 नंबर येतो. 6चा एक हायड्रोजन कमी करा आणि तिथे अमायनो सबस्टिट्यूट करा. देन IUPAC नेम ऑफ दॅट कंपाऊंड इज 6 अमायनो हेक्सानोइक ऍसिड. सो 6 अमायनो हेक्सानोइक ऍसिडलाच काय म्हणतात? अल्फा अमायनो कॅप्रोइक ऍसिड. सो रिमेंबर, नायलॉन टू नायलॉन 6 हा बायोडिग्रेडेबल पॉलिमर प्रिपेअर करण्यासाठी जे 2 मोनोमर लागतात त्यातला एक आहे नंबर 1 इज ग्लायसिन और अल्फा अमायनो ऍसिडिक ऍसिड अँड सेकंड वन इज एप्सिलॉन अमायनो कॅप्रोइक ऍसिड किंवा 6 अमायनो हेक्सानोइक ऍसिड. पॉलिमरचं स्ट्रक्चर दिलंय काय आहे? स्क्वेअर ब्रॅकेट सिंगल कोव्हॅलेंट बॉन्ड. बोलिये NH. वाचा. NH नंतर काय? CH2 CH2 C double bond O 5 times C double bond O single covalent bond. हा, इथे त्या N ला OH झालाय तिथे जरा करेक्शन पाहिजे. त्या N ला तो काय असायला हवा? H असायला हवा, OH नाही. हा, तुम्ही लिहिताना तेवढं करेक्शन करा. तुम्हाला कळालं का करेक्शन? हो सर. हो सर. OH नको, तिथं फक्त H पाहिजे. देन CH2 5 टाइम्स C डबल बॉन्ड O सिंगल कोव्हॅलेंट बॉन्ड स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज बॉटमला N. इथे आपला नंबर 17 वाला बायोडिग्रेडेबल पॉलिमर संपलेला आहे. नाव नेक्स्ट पेज. या पीडीएफचा शेवटचा पेज, पेज नंबर 4 वरती या. चला, शेवटचे 2 पॉलिमर. हा, लास्ट 2 पॉलिमर्स. नंबर 18 ला जो बायोडिग्रेडेबल पॉलिमर दिलेला आहे त्याचं नाव काय? डेक्स्ट्रॉन. डेक्स्ट्रॉनचं सिलेबस आता जे नवीन टेक्स्टबुक आलेलं आहे, डेक्स्ट्रॉनचं प्रिपरेशन नवीन टेक्स्टबुक मध्ये नवीन सिलेबस मध्ये ठेवलेलं नाही, परंतु नीट मध्ये याच्यावरती क्वेश्चन विचारतात. त्यामुळे मी असं प्रिपरेशन तुम्हाला घेणार आहे. या पुढे पुढे आपल्याला ते येईल या टॉपिकच्या शेवटी. ते जरी आपल्याला नसलं तरी मी ते घेणार आहे. सो टू प्रिपेअर डेक्स्ट्रॉन वी रिक्वायर्ड 2 मोनोमर्स. रिमेंबर, डेक्स्ट्रॉन हा सुद्धा एक प्रकारचा बायोडिग्रेडेबल पॉलिमर आहे. डेक्स्ट्रॉन इज वन टाइप ऑफ बायोडिग्रेडेबल पॉलिमर. टू प्रिपेअर डेक्स्ट्रॉन वी रिक्वायर 2 कार्बॉक्झिलिक ऍसिड. त्यातला एक आहे 1 मोनोमर इज 2 हायड्रॉक्सी इथॅनॉइक ऍसिड अँड सेकंड वन इज लॅक्टिक ऍसिड और 2 हायड्रॉक्सी प्रोपॅनॉइक ऍसिड और प्रोपियोनिक ऍसिड. बोला, पहिला मोनोमर हा ऍसिटिक ऍसिडचा डेरिव्हेटिव्ह आहे इथॅनॉइक ऍसिडचा. इन इथॅनॉइक ऍसिड replace 1 hydrogen atom of second carbon atom by hydroxyl group. Basically acetic acid or ethanoic acid means CH3COH. Numbering carbon of COH is 1, carbon of CH3 is 2. Second carbon चा एक हायड्रोजन OH ने रिप्लेस केल्यानंतर काय फॉर्म्युला होतो तो आपल्याला दिसतोय तिथे. वाचा. 2 हायड्रॉक्सी इथॅनॉइक ऍसिड. काय फॉर्म्युला आहे? HOCH2COOH. बोला, त्याला आपण असंही म्हणू शकतो हायड्रॉक्सी ऍसिटिक ऍसिड आहे की नाही, HOCH2COH. आणि दुसरा जो आहे तो लॅक्टिक ऍसिड आहे. लॅक्टिक ऍसिड आपल्या सर्वांना माहित आहे CH3CHCOH ब्रांच ऑफ CHOH. लिहिताना तो असा का लिहिला?
कारण प्रिपेअर करण्यासाठी वॉटर मॉलिक्यूल जाताना त्या पद्धतीने दाखवावं लागतं, म्हणून तसा लिहिलाय HO CH COOH CH ला CH3. नंबरिंग कसं आहे, कार्बन ऑफ COH इज 1, कार्बन ऑफ CH इज 2, कार्बन ऑफ CH3 इज 3. सेकंडला आपल्याला हायड्रॉक्सी ग्रुप दिसतोय. Therefore, IUPAC name is 2-hydroxy propanoic acid. PROP स्पेलिंग मध्ये PROPO झालं तिथे O च्या ऐवजी A, प्रोपॅनॉइक ऍसिड, अँड इट इज नथिंग बट लॅक्टिक ऍसिड. काय आहे पॉलिमरचं नाव? डेक्स्ट्रॉन. इट इज अ वन टाइप ऑफ बायोडिग्रेडेबल पॉलिमर. हाऊ टू राईट द स्ट्रक्चर फॉर डेक्स्ट्रॉन? बोला, स्ट्रक्चर कसं लिहिलंय? स्क्वेअर ब्रॅकेट, त्यानंतर काय? Single bond. Single bond. स्क्वेअर ब्रॅकेट, सिंगल बॉन्ड, O CH. CH ला ब्रांचिंग काय आहे? CH ला ब्रांचिंग CH3. पुढे C डबल बॉन्ड O, C double bond O. सिंगल बॉन्ड Single O, bond O. Single CH2, bond CH2. C double bond O. C डबल बॉन्ड O, सिंगल कोव्हॅलंट Single बॉन्ड, covalent bond. Bracket close. स्क्वेअर and N. ब्रॅकेट क्लोज, आणि बॉटमला N. N. हे आहे डेक्स्ट्रॉन नावाच्या बायोडिग्रेडेबल पॉलिमरचं स्ट्रक्चर. आणि शेवटचा बायोडिग्रेडेबल पॉलिमर या टेबलचा नंबर 19 चा कॅपिटल लेटर्स मध्ये त्याचं नाव दिलंय PHBV. बोला, पॉलिमरचं नाव काय आहे? PHBV, बायोडिग्रेडेबल पॉलिमर. PHBV म्हणजे काय? इथे खाली दिलंय त्याचं लॉंग फॉर्म, पॉली बीटा हायड्रॉक्सी ब्युटरेट को बीटा हायड्रॉक्सी व्हॅलरेट. शॉर्ट मध्ये त्याला PHBV पॉलिमर म्हणतात. लक्षात घ्या, हे जे बायोडिग्रेडेबल पॉलिमर्स आहेत म्हणजे कोणते? नायलॉन टू नायलॉन 6, डेक्स्ट्रॉन, PHBV. खाली एक सेंटेन्स दिलाय पहा टेबलच्या. These biodegradable polymers are used in implants, orthopedic devices, sutures and drug release matrices. म्हणजे फ्रॅक्चर झाल्यानंतर आपल्याला प्लास्टर करण्यासाठी जे मटेरियल वापरतात ना, ते ऑर्थोपेडिक डिव्हाइसेस साठी, सुचर्स म्हणजे टाके देण्यासाठी जे वापरतात थ्रेड्स, आणि ड्रग रिलीज मटेरियल त्याचा अर्थ काय आहे लक्षात घ्या. काही काही मेडिसिन्स आपल्याला कॅप्सूल फॉर्म मध्ये असतात ना? Yes sir. हो सर. रिप्लाय Yes, देताना असतात नाही. आणि हो सर. त्या कॅप्सूल मध्ये अशा प्लास्टिकच्या कोटिंग मध्ये खूप थिन लेअरचं असतं ते, आणि त्याच्यामध्ये असं छोटे 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 ग्रॅन्युअल्स असतात. त्या म्हणजे औषधी पार्ट हा वरचा प्लास्टिक लेअर हा औषध आहे का? नाही. No, sir. नाही. त्याच्यामध्ये जे आहेत छोटे 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 बॉल टाइप्स ते औषध आहे, परंतु ते कॅरी करण्यासाठी जे वरचं जे मटेरियल आहे अगदी थिन असतं ते हे बायोडिग्रेडेबल पॉलिमर्स असतात. म्हणजे स्टमक मध्ये गेल्यानंतर ते डिझॉल्व्ह होतं आणि आतलं जे मटेरियल आहे जे मेडिसिन ते काम करतं, त्याला म्हणतात ड्रग रिलीज मॅट्रायसेस किंवा मटेरियल. सो PHBV पॉलिमर प्रिपेअर करण्यासाठी जे 2 मोनोमर लागतात, बोथ आर द डेरिव्हेटिव्ह ऑफ ऍसिड. पहिला मोनोमर हा ब्युटॅनॉइक ऍसिडचा डेरिव्हेटिव्ह आहे, आणि सेकंड मोनोमर हा पेंटॅनॉइक ऍसिड म्हणजे व्हॅलेरिक ऍसिडचा डेरिव्हेटिव्ह आहे. वन मोर पॉइंट, PHBV प्रिपेअर करण्यासाठी जे 2 मोनोमर लागतात, बोथ आर हायड्रॉक्सी डेरिव्हेटिव्ह. हायड्रॉक्सी डेरिव्हेटिव्ह म्हणजे OH असणार आहे, आणि दोन्हीही ऍसिड मध्ये हायड्रॉक्सी ग्रुपची पोझिशन सेम आहे, दॅट इज 3. आता मला सांगा PHBV चा पहिला जो मोनोमर आहे सांगा त्याचं काय IUPAC नेम आहे? Hydroxybutanoic acid. Hydroxybutanoic acid. All of you know the structure of butanoic acid. सांगा ब्युटॅनॉइक ऍसिडचा फॉर्म्युला. अगोदर ब्युटॅनॉइक ऍसिड सांगा. CH3 CH2 CH2 COOH. ऍसिडचा IUPAC नेम लिहिताना कार्बन ऑफ COH इज ऑलवेज कार्बन नंबर 1. आणि आपल्याला हायड्रॉक्सिल ग्रुप सबस्टिट्यूट करायचा आहे कुठल्या पोझिशनला? थर्ड पोझिशनला. म्हणून त्याचं स्ट्रक्चर कसं लिहिलंय नीट लक्षात घ्या.
सेकंड कॉलम मध्ये HO, CH, CH2, COH, CH ला CH3. नंबरिंग COH चा कार्बन 1, CH2 चा 2, CH चा 3 आणि CH3 चा 4. आपल्याला तो मोनोमर आणि त्याचा फॉर्म्युला नॉमेनक्लेचर समजलं का? हो सर. Yes, sir. आता सेकंडचा जो नको पार्ट होता तो कट केला मी, जो चुकीचा होता तो करेक्ट स्ट्रक्चर ठेवलाय तिथं. हा, परंतु त्याचं नाव तिथं आलं नाही बघा, IUPAC नेम सेकंड मोनोमरचं, जे की तुम्ही सांगू शकता. तो आहे, बोला काय नाव आहे त्याचं? 3-hydroxypentanoic तर तुम्ही नोट्स लिहिताना ते नाव मात्र लिहा मोनोमरचं, जे तिथं आलेलं नाहीये. 3-हायड्रॉक्सी ऍसिड. पेंटॅनॉइक ऍसिड म्हणजे N व्हॅलरिक ऍसिड. CH3, CH2, 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 COH म्हणजे लॉंगेस्ट चेन मध्ये 5 कार्बन ऍटम असणे. थर्ड कार्बनला हायड्रॉक्सिल ग्रुप आहे OH, म्हणून स्ट्रक्चर लिहिलं HO, CH, CH2, COH. CH ला ब्रांचिंग टाइप दिलेला आहे CH2, CH3. So to prepare PHBV biodegradable polymer, we require 2 monomers. बोला, नंबर 1 3-hydroxybutanoic acid. 3-hydroxybutanoic acid आणि नंबर 2 hydroxypentanoic acid. हा, ठीक आहे. आता पॉलिमरचं स्ट्रक्चरचं चेक करा आणि त्या कॉलम मध्ये काय चूक झाली आहे ते मला सांगा, म्हणजे करेक्शन काय पाहिजे. अगोदर पॉलिमरचं स्ट्रक्चर मध्ये काही चूक नाही, नावात खाली चूक आहे बघा. स्क्वेअर ब्रॅकेट O, CH, CH2, C डबल बॉन्ड O, CH, CH2, C डबल बॉन्ड O, सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड, स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज, बॉटमला N. पहिल्या CH ला कशाचं ब्रांचिंग आहे? CH2. CH2 नाही, पहिल्या CH ला CH3 चं CH3. लेफ्ट टू राईट जाताना, आणि दुसऱ्या CH ला CH2, CH3. हा, म्हणजे इथिल ग्रुपचं ब्रांचिंग आहे CH2, CH3. आणि हे कोणत्या पॉलिमरचं स्ट्रक्चर आहे? PHBV. हा, तिथे खाली चुकून नाव काय झालेलं आहे ते? ब्युटिल रबर. ते कट करायचं, ब्युटिल रबर लिहू नका. लिहिलं तर तिथे काय नाव लिहा? PHBV. सो रिमेंबर, इन दिस वे पॉलिमर्स मधला हा आर्टिकल नंबर 5 हा टेबल संपला, जो टेक्स्टबुक मध्ये किंवा अन्य कुठे दिलेला नाही, तो आपण तयार केला. आता या टेबलचा किती उपयोग खूप जास्त आहे, आणि बरं झालं आपल्याला सरांनी हा टेबल तयार करून दिला. हे जसा जसा आपला टॉपिक पुढे जाईल आणि एंट्रन्सची पुस्तकं तुम्ही बघायला लागाल सीईटीची, त्यावेळेस तुम्हाला कळेल की अरे किती छान झालं आपल्याला हा टेबल दिला. आज कदाचित त्याचं महत्व आपल्याला कळेल किंवा कळणार नाही, पण जसा जसा टॉपिक संपत येईल आणि एंट्रन्सच्या दृष्टीने तुम्ही प्रिपेअर कराल, तेव्हा आपल्याला कळेल की या टेबलचं इम्पॉर्टन्स किती आहे. ओके, इट्स ऑल राईट. इन दिस वे, फ्रॉम टॉपिक नंबर 3 पॉलिमर्स अप टिल नाउ, हाऊ मेनी आर्टिकल्स आर कम्प्लीटेड? 5. ठीक आहे. टेबल व्यवस्थित करून तुम्ही सगळे नोट्स कम्प्लीट करा. हा, आता आजचा आपला टीचिंगचा पार्ट संपलेला आहे. बोला सर, हे स्ट्रक्चर कसे लक्षात ठेवायचे एवढे मोठे मोठे? पॉलिमरचे ना, हो पॉलिमरचे स्ट्रक्चर लक्षात ठेवायचेच नाहीत. ते ऑटोमॅटिक तुम्हाला प्रिपरेशन झाल्यावर सोपे वाटणार आहेत. हे मी कालच्याही पिरियडमध्ये सांगितलं होतं. पॉलिमरचे स्ट्रक्चर फारसे लक्षात ठेवण्याची गरज नाही. प्रिपरेशन झालं की तुम्हालाच ते सोपे वाटायला लागतात. इतक्या त्या रिॲक्शन सोप्या आहेत. हा, त्याची चिंता आताच तुम्ही करू नका. हा, तुम्ही आता टॉपिक झाल्यानंतर, प्रिपरेशन झाल्यानंतर मला सांगा की स्ट्रक्चर सोपे वाटतात का अवघड वाटतात. आज ते अवघड वाटतील काही स्ट्रक्चर. ठीक आहे, चला आता अल्डिहाइड कीटोनच्या 2 वर्कशीट दिल्या, त्यातली वर्कशीट नंबर 1 घ्या. ऑल ऑफ यू रेडी? हा, आपण सर्वांनी वर्कशीट नंबर 1 घेतली आहे का? येस सर. हा, त्या वर्कशीट नंबर 1 मध्ये क्वेश्चन नंबर 1 आहे, टॉलन्स रिएजंट इज. हा, बोला काय लिहिले तुम्ही आन्सर? हॅलो, अमोनिकल सिल्वर नायट्रेट. बरोबर आहे. पण ठीक आहे, मी की सांगतो, तुम्ही असेसमेंट करून घ्या. क्वेश्चन 1 चा आन्सर आहे सी, अमोनिकल सिल्वर नायट्रेट.
Question 2, benzaldehyde. A is the correct answer. Question number 3, C. Secondary alcohols on oxidation gives ketone. म्हणून हा जो आहे C ते आन्सर आहे. Question number 4, सर कोणता अल्डिहाइड युरोट्रॉपिन देतो? A, HCHO. बोला. हा. क्वेश्चन नंबर 5. हा. सर तुम्ही फक्त ऑप्शन्स सांगा ना, ज्यांचं सोडवायचं राहिलंय त्यांना कळणार नाही आन्सर. म्हणजे मला नाही कळत. म्हणजे आता सोडवायचं आमचं राहिलंय का तुमच्या? सोडवायचं राहिलंय का काही जणांचं? हो सर, माझं राहिलंय. येस सर बरं, माझं ठीक आहे. सेकंड वर्कशीट बाकी आहे सर. अरे मग First तसं झाली. सांगा ना. बरं ठीक आहे. हो, मग मी सर. काय करतो? लेट नाईटला हँड रिटर्न टाकू का की? हो सर, तसंच करा. येस सर. याच्या फोटो कॉपी काढून टाकतो. चालेल ना? हो सर, चालेल. हो. हो सर चालेल. वलीद कशाला बोलतो? हो, सर. ठीक आहे, ठीक आहे. ओके, इट्स ऑल राईट. ओके ओके ओके. ठीक आहे, आपण आज इथे थांबूयात. चालेल ना? हॅलो. येस सर. हा. आणि कमिंग संडेला, उद्या सॅटरडे आहे, कमिंग संडेला आपले कुठला टॉपिक आहे एंट्रन्सला? Aldehyde, प्रिपरेशन चालू आहे का? प्रिपरेशन. हो बर. सर. आपला सिलेबस आणि स्पीड अगदी एकदम छान कंट्रोल मध्ये आहे. चिंतेचं काहीही कारण नाही. उद्या संध्याकाळचं लेक्चर आपण नाही घेतलं तरी चालतं, काहीही प्रॉब्लेम नाही. प्रामाणिकपणे सांगा तुमची इच्छा काय? तुम्हाला प्रिपरेशनला वेळ हवा आहे का कसं आहे, म्हणजे तुम्हाला सांगा काय? सर घेतलं तरी रिव्हिजन चालेल. आपली घेतलं तर चालेल सर. सर रिव्हिजन घ्या. बोला, रिव्हिजन काय घ्या ना सर, दरवेळेस सारखे. रिव्हिजन घ्यायचं. बर बर बर, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. रिव्हिजन घेऊयात. चालेल. किंवा एखाद्या वेळेस मला काही अडचण असेल, अडचण येण्याची थोडी शक्यताही आहे. काही अडचण नाही आली तर 100% रिव्हिजन होईल. पुढेच पार्ट मी टीच करणार नाही, रिव्हिजन घेऊ. आणि नाही आली तर मग कॅन्सल करावं लागेल, बरं का? ओके Yes, sir. पण तुम्ही प्रिपरेशन रिव्हिजनच्या तयारीत राहा. रिव्हिजनच्या हो सर. तयारीत राहा. आलं का लक्षात? हा हा हा. बाकी sir. पॉलिमर्स कसं काय व्यवस्थित समजतंय? पॉलिमर व्यवस्थित समजतंय? येस Yes, sir. Yes. आणि मी रात्री उशिरा मग टाकतो बरं का, की तोपर्यंत मात्र तुम्ही प्लीज सोडवा ते. Yes, हो sir. सर. Yes, sir. ओके ओके, ठीक आहे ठीक आहे. ओके. अरे क्लोज करा. म्हणजेच